वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळेला शरद पवार पक्षाकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून डॉक्टर अभय पाटलांना उमेदवारी, काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार जाहीर, वंचित आणि मवियातील दुरावा वाढला। अकोला लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या डॉक्टर अभय पाटील 4 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार। यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट। यवतमाळ वाशिमच्या जागेच्या तिढ्याबाबत फडणवीस आणि भावना गवळींमध्ये 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची नागपुरात महत्त्वाची बैठक। बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची उपस्थिती। वर्धा लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळेला शरद पवार देखील राहणार उपस्थित। परभणी लोकसभा मतदारसंघात काल 3 उमेदवारांचे 9 अर्ज दाखल। रासपकडून महादेव जानकर, गोविंद देशमुख आणि ओंकार कदम यांच्याकडून प्रत्येकी 3 अर्ज दाखल। आतापर्यंत 61 उमेदवारांना 87 अर्जांचं वितरण। सत्तेच्या लालसेपोटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरू। ठाकरे गटाचे अनंत गीते यांची फडणवीसांवर टीका। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा। मेळ्यात पदाधिकाऱ्यांकडून ठाणे लोकसभेवर दावा। मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर ठाणे मतदारसंघ न सोडण्याची जोरदार मागणी। ठाणे लोकसभा शिवसेनाच लढवणार, मंत्री दीपक केसरकरांची मेळाव्यात घोषणा। ठाणे लोकसभेबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग, गुन्हा नोंद करून गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करा। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंची निवडणूक आयोगाकडे मागणी। नवनीत राणा भाजपमध्ये, मग रवी राणा कुठे आहे? आमदार बच्चू कडू यांचा सवाल। तर नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत 2 लाख मतांनी पराभव करू, बच्चू कडूंचा इशारा। रायगडमधील महायुतीचा वाद मिटला। खासदार सुनील तटकरे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मतदान करू, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। सोलापूरकर हुशार, विरोधकांच्या अफवांना बळी पडणार नाहीत। प्रणिती शिंदेंचा राम सातपुतेंना टोला, रामराज्य येणार असं म्हणता, मग मागील 10 वर्ष रावण राज्य होता का? प्रणिती शिंदेंचा सवाल। सोलापूर लोकसभा निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, राम सातपुतेंची प्रतिक्रिया। विरोधकांनी कमेंट करण्यासाठी पैसे देऊन भाड्यानं लोक बसवलेत, सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर आरोप। भाजप हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटलांना विरोध करत असल्यामुळे खासदार हेमंत पाटील समर्थक आक्रमक। नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांच्या प्रचाराला न जाण्याचं आवाहन। मी फडणवीसांच्या विचारांचा एकलव्य, हात तळंगलेत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करेन, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य। महादेव जानकरांनी रासपच्या एबी फॉर्म सोबतच भरला उमेदवारी अर्ज। शिट्टी, रोड रोलर किंवा सफरचंद चिन्ह मिळणार। 3 चिन्हांपैकी एका चिन्हावर जानकर लढणार। बारामतीच्या धर्तीवर परभणीचा विकास करणार, परभणीचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांचं वक्तव्य। जानकरांना सकुशल दिल्लीत घेऊन या, लोकसभेत जानकरांची वाट पाहतोय असं मोदी म्हणाले। परभणीतील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। हिंगोली लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार द्या, भाजप पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। जागा शिवसेनेला सुटल्यामुळे बदल करणं शक्य नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। 2024ची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महादेव जानकर जिंकलेच पाहिजेत, अजित पवार यांचं जनतेला आवाहन। परभणीतून महादेव जानकर निश्चितच विजयी होतील, पंकजा मुंडेंकडून विश्वास व्यक्त। परभणीतील लढाई 2 भावांमध्ये, मात्र नातं कायम राहणार, प्रचार मात्र मला जानकरांचा करावा लागणार, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। महाराष्ट्र भाजपनं नाव न सुचवल्यानं शिर्डीतून उमेदवारी मिळाली नाही, माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचं वक्तव्य। राज ठाकरेंना घेऊन कोणाचा फायदा होणार नाही, माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचा दावा। उद्धव ठाकरेंनी
ॲडजस्टमेंट करायला हवी होती, आठवलेंचं वक्तव्य. शिवसेनेच्या 8 जागांपैकी एखादा उमेदवार बदलण्याची शक्यता. हिंगोली किंवा हातकणंगल्यातील उमेदवार बदलला जाण्याचा अंदाज. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची माहिती. महायुतीमध्ये शिवसेना नाराज. भाजप मित्रपक्षांना संपत असल्याचा आरोप. माजी मंत्री सुरेश नवलेंचा भाजपवर हल्लाबोल. नाशिकच्या येवल्यात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांनी घेतली मंत्री छगन भुजबळांची भेट. संवाद दौऱ्यावेळी भुजबळांच्या संपर्क कार्यालयात दोघांची भेट. विरोधी उमेदवारावर टीका करण्यापेक्षा आम्ही विकासाचं कार्ड घेऊन जनतेच्या दरबारात जाणार. भास्कर भगरेंच्या उमेदवारीनंतर भारती पवारांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे शोले पिक्चरचे आसरानी आधे इधर आधे उधर पीछे कोई नहीं. मोदींना जॉनी लिव्हर म्हणणाऱ्या राऊतांवर राम कदमांची टीका. धनशक्तीला सर्वसामान्य जनता पराभूत करेल. शरद पवार पक्षाचे दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे यांचं भारती पवारांवर टीकास्त्र. छगन भुजबळांकडून प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांचं खंडन. नाना पटोलेंचे भाजप नेत्यांशी छुपे संबंध असल्याचं आंबेडकरांनी केलं होतं वक्तव्य. वैयक्तिक टीका दोन्हीकडून होणं अपेक्षित नाही. आम्ही आमच्या पातळीवर सूचना दिल्या आहेत. मुश्रीफांच्या इशाऱ्याला सतेज पाटलांचं प्रत्युत्तर. शाहू महाराजांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट. सतेज पाटलांकडून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. चुकीच्या पोस्ट व्हायरल होत असल्याचा सतेज पाटलांचा आरोप. निवडणुकीत शाहू महाराजांचं स्थान अबाधित ठेवायचं असल्यास वैयक्तिक टीका टाळा. मंत्री हसन मुश्रीफांचा महाविकास आघाडीच्या प्रचारकांना सल्ला. संजय राऊत हे राजकारणाच्या पटलावरील गणपत पाटील आणि उद्धव ठाकरे राऊतांचे प्रवक्ते. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा. अनंत गीतेंच्या जनसंवाद प्रचार दौऱ्याला रायगडच्या साखर गावातून सुरुवात. अनंत गीते रायगड लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार. मोहटादेवीचं दर्शन घेऊन स्वाभिमान जनसंवाद यात्रेची निलेश लंकेंकडून सुरुवात. मतदारसंघातील प्रश्नांची जाणीव व्हावी यासाठी जनसंवाद यात्रा काढल्याचं वक्तव्य. सर्वसामान्य जनतेचा आवाज दिल्लीत पोहोचवण्यासाठी निलेश लंकेंना दिल्लीत पाठवणं गरजेचं. अहमदनगर दक्षिणमधील सर्व घटकांना न्याय द्यायचा असेल तर निलेश लंकेंना निवडून द्या. जयंत पाटलांचं आवाहन. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी घेतली निलेश लंकेंची भेट. पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी भेट घेत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती. महाराष्ट्रात जातीय सलोखा राहील यासाठी जीवाचं रान करू. सूर्यचंद्र आहे तोवर कोणी संविधान बदलणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. भाजपला 69,000 कोटींहून अधिक निवडणूक रोखे मिळूनही आयकर नोटीस नाही. मात्र काँग्रेसला 4 नोटिसा. भाजपला विरोधकांना संपवायचे. विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांसह निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस. 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. सोशल मीडियावर 8वी पास रवींद्र धंगेकर अशा आशयाचे पोस्ट व्हायरल. तर विरोधकांनी माझं शिक्षण काढणं म्हणजे दूध खुळेपणा. विरोधकांना रवींद्र धंगेकरांचं प्रत्युत्तर. रवींद्र धंगेकरांना 8वी पास वरून ट्रोल करतायत. मग मोदी कितवीपर्यंत शिकले हे त्यांनी सांगावं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भाजपला टोला. मनसेच्या महायुतीत समावेशाच्या चर्चा थंडावल्या. महायुतीतल्या पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव मनसेनं फेटाळला. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 2 अर्ज दाखल. काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र पोपळाईतकर यांच्याकडून अर्ज दाखल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांचीही गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. 1 मराठा लाख मराठा घोषणाबाजी त्यांच्या गाडीसमोर करण्यात आली. अकोल्यामध्ये भाजप उमेदवारानं जिल्हाधिकारी रोडवर स्टेज उभारलं. तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी सभा घेऊ. वंचितचा निवडणूक आयोगाला इशारा.
शिवसेना नेते विजय शिवतारेंच्या विरोधातील व्हायरल पत्रानेच प्रत्युत्तर, खरंच शिवसैनिक असेल तर उघडपणे स्वतःचं नाव आणि पत्त्याचं पत्र पाठवण्याचं आवाहन. लातूरमध्ये 10 वर्षातील विकासापासून दूर असणाऱ्या राजकारणाला लोक कंटाळली, वंचितचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांचं मत. रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांना न्यायालयाकडून तुर्तास दिलासा नाही, जात पडताळणी प्रमाण समितीच्या आदेशाला तूर्त स्थगिती नाही, याचिकेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करून बुधवारी पुन्हा सुनावणी. बुलढाण्यात महायुतीत बंडखोरी, भाजप नेते विजयराज शिंदेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव कायमच भाजप कार्यकर्त्यांना डावलत असतात, अपमानित करतात विजयराज शिंदेंचा आरोप. मवियाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर 4 एप्रिलला बुलढाण्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी आदित्य ठाकरे, रोहित पवारांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित असतील. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मवियात बिघाडी, ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं अस्तित्व नसल्याचं सांगत असल्यानं नाराज, त्यामुळे देशमुखांचा प्रचार करणार नाही, माजी आमदार संदीप बाजोरिया यांची भूमिका. धाराशिव लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवाराची अद्याप घोषणा नाही, मात्र धाराशिव लोकसभेचा उमेदवार असल्याचा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगळुरे यांचा दावा. प्रकाश आंबेडकरांच्या सर्व आरोपांची उत्तरं 4 एप्रिलला अकोल्यात देणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं विधान. दौंड शहरात खासदार सुप्रिया सुळेंची पदयात्रा, सुप्रिया सुळेंनी साधला मतदारांशी संवाद. पुण्यात 6 एप्रिलला शरद पवार 2000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार संवाद सोहळा, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार मैदानात. इलेक्टोरल बॉन्ड हा जगातील सर्वाधिक मोठा स्कॅम, दाऊदप्रमाणे मुंबईत वसुली सुरू, जितेंद्र आव्हाडांचा आरोप. निलेश लंकेंना आधीपासून लोकसभा लढवायची होती, अजितदादांनी अनेकदा त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र निकालाच्या दिवशी त्यांना कळेल, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपेंचा लंकेंवर आरोप. खासदार भावना गवळींना उमेदवारी घोषित होत नसल्यानं वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी पक्षश्रेष्ठींवर नाराज, उमेदवार घोषित न झाल्यास सामूहिक राजीनामे देणार, पदाधिकाऱ्यांचा इशारा. 17 एप्रिलला होणाऱ्या पोहरादेवी महोत्सवाचा वाशिम जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा, बंजारा काशीमध्ये भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. रवी राणा पण लवकरच भाजपात येतील, नवनीत राणा तसे आदेश देतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हुकुमशाही सरकार होतं, एका महिलेला ठाकरेंनी 14 दिवस जेलमध्ये टाकलं, बावनकुळेंची ठाकरेंवर टीका. अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून महाविकास आघाडीला समर्थन जाहीर, नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत झालेल्या बैठकीनंतर रिपब्लिकन पक्षाचा निर्णय, मात्र निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष उमेदवार उभा करणार नाही. नाशिकच्या येवल्यात छगन भुजबळांकडून शिवसृष्टीची पाहणी, छगन भुजबळांच्या अनोख्या अंदाजाची चर्चा. मागील निवडणुकीत झालेला पराभव मोकळ्या मनानं स्वीकारला, मात्र यंदा पुन्हा खासदार होणार हे निश्चित, रायगडचे ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीतेंना विश्वास. महाविकास आघाडीमधील गोंधळात सुज्ञ जनता आपल्या पाठीशी राहील, विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचं वक्तव्य. ठाण्यातील कोपरीमध्ये मलजल प्रक्रिया केंद्रामध्ये कंत्राटदाराकडून भ्रष्टाचार, पाहणी दरम्यान अधिकारी आणि ठेकेदाराचं पितळ उघड, प्रकल्पात अनियमितता आणि खुलेआम भ्रष्टाचार, आमदार संजय केळकरांचा आरोप. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला डोअर टू डोअर सुरुवात, टप्प्यात धारावीतील प्रत्येक घराचं आणि दुकानाचं सर्वेक्षण. एप्रिल ते जून दरम्यान राज्यासह काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असणार, एप्रिल ते जून दरम्यान राज्यात उन्हाचे चटके, तर मराठवाड्यात काही परिसरात तुरळक पावसाचा देखील अंदाज. लोकसभा निवडणुकीत मतदानाप्रमाणेच वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिका जनजागृती करणार, 6 मतदारसंघांसाठी विविध माध्यमातून जनजागृतीवर भर देणार. 2023-24 वित्तीय वर्षात मुंबई महानगरपालिकेकडून 3196 कोटी रुपये मालमत्ता कर संकलन, महापालिकेचे सहायुक्त सुनील धामणे यांची माहिती.
गेल्या काही दिवसांपासून जेजुरीत सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. 3 दिवसात सुरळीत पाणी पुरवठा न केल्यास मतदान न करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात. चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी धडकल्यानं अपघात. 2 पोलीस आणि चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत. पुण्यात ॲक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. गेल्या 5 वर्षांपासून कोणतीही पगारवाढ न झाल्यानं ॲक्सिस बँकेचे कर्मचारी आक्रमक. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात शेतकऱ्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न. गेल्या 6 महिन्यापासून पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी मिळत नसल्याचा आरोप. $2.5 कोटींहून अधिकचा चोरीचा मुद्देमाल पुणे पोलिसांकडून जप्त. चोरी झालेले दागिने हे संबंधितांना सुपूर्द. मुंबईच्या विविध भागातून चोरी गेलेल्या 14 दुचाक्या जप्त. पवई पोलिसांकडून अट्टल दुचाकी चोरट्याला अटक. चोरट्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता. पुणे शहरात अल्केन्स्टाईन पोपटांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या 3 जणांना अटक. वनविभागाची सापळा रचून कारवाई. आरोपींच्या ताब्यातून 2 पोपटही जप्त. बागेश्वर महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर तरुणाकडून जुमदेव बाबांविरोधात पोस्ट. भंडाऱ्याच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात जुमदेव बाबांच्या समर्थकांचा जमाव. 2 तरुणांवर गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये विषप्राशन करून पती-पत्नीची आत्महत्या. दर्यापूर तालुक्यातील गायवाडीची घटना. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट. अवैधरित्या गुजरात राज्यात जाणारा 18 लाखांचा दारूसाठा जप्त. नंदुरबारच्या नवापूर पोलिसांची मोठी कारवाई. भाजीपाल्याच्या आड ही दारूची तस्करी होत होती. कारंजा यवतमाळ मार्गावरील सोमठाणा इथं वाहनांची तपासणी. जवळपास 3,63,000 रुपयांची रोकड जप्त. यवतमाळच्या करळगाव घाटामध्ये धावत्या 4चाकी वाहनानं घेतला पेट. घटनेत वाहन पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती. सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही. नानव्यापी परिसरात पूजा करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. वाराणसी जिल्हा न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम. तिहार जेलमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना पत्नीला भेटण्याची परवानगी. मधुमेहाचे रुग्ण असल्यामुळे तिहार जेलमध्ये राहताना उपचार देण्यात यावेत. केजरीवालांची मागणी. हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये भाजप उमेदवार कंगना रनौतनं घेतली भीमा काली मंदिरात जाऊन दर्शन. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली प्रार्थना. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला 1 वर्ष पूर्ण. यानिमित्तानं ग्रँड थिएटरकडून वर्धापन दिन कार्यक्रमाचं आयोजन. यात विविध कलाकारांकडून कलेचं सादरीकरण. सोन्याचे भाव विक्रमी 71,000वर. मुंबईत 10 ग्रॅम सोन्यासाठी 71,033 रुपयांचा दर. एका दिवसात सोन्याच्या भावात तब्बल 2,000ची वाढ. त्रिपुरातील आगरतळा इथं वादळी वाऱ्याचा अवकाळीचा तडाखा. कमलासागरमध्ये अनेक झाडं कोसळली तर अनेक घरांचंही नुकसान. आंध्र प्रदेशातील जंगलात आढळलं उन्हाळ्यात पाणी साठवून ठेवणारं झाड. इंडियन स्लॉरेस असं झाडाचं नाव. ASR जिल्ह्यातील पापीकोंडा नॅशनल पार्कमध्ये झाडाची छाटणी करताना घडला प्रकार. अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या सिनेमात कार्तिक दाऊद इब्राहिमला नडलेल्या हुसेन उस्तादची भूमिका साकारणार असल्याची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.